श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते। गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होतं। यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 18 नोव्हेंबरला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे। या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिला जातो, चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो 7:16 होणार आहे। नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात। एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते, घरातील सर्व अडचणी दूर होतात, भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे। जर ते नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना यश मिळणार आहे, किंवा ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपायाच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नानही करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हे करू शकतात। अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलं तरीही चालणार आहे। आता हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे। त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आहे। दुर्वाची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे। दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ती दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे। तसेच गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। तुम्ही जर मोदक बनवले असेल तर तो दाखवा, किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात। त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात। आपल्या मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी ही अर्पण करायला लावायचे। त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षमचं तसंच गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। कमीत कमी एकदा तरी त्यांच्याकडनं ओम गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप हा करून घ्यायचा आहे। ह्या सेवा आपल्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतं, पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा
करू शकतात. जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील किंवा त्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. तसेच जर तुमची मुलं नोकरी किंवा व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा तो सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला 108 हिरवे मूग हे लागणार आहेत. जे हिरवे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडासुद्धा लागणार आहे. आता तुम्हाला जर एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वेळा 108 हिरवे मूग लागणार आहेत, त्याचबरोबर एक हिरवा रंगाचा कपडा लागणार आहे. जर तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळे तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि 2 हिरवे कपडे हे घ्यायचे आहेत. एका मुलाकरता केलेल्या उपायाच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. त्याचबरोबर स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. तर जे 108 हिरवे मूग आपण घेतलेले आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे. त्याचबरोबर जो हिरव्या रंगाचा कपडा आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. आता आपल्याला एक हिरवा मूग जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर तो हिरव्या मुगाचा जो दाना आहे तो आपण गणपती बाप्पांसमोर जो हिरव्या रंगाचा कपडा ठेवला आहे त्यावर आपल्याला ठेवायचा आहे. पुन्हा वाटीमधनं आपल्याला दुसरा मुगाचा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि आपल्याला तो मुगाचा जो दाना आहे तो गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेल्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे. अशा रीतीने आपल्याला 108 वेळा हिरव्या मुगाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. 108 वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर ते मुगाचे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर अर्पण करायचे आहेत. आता जे 108 हिरवे मूग आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवलेले त्याची आपल्याला एक पोटली ही तयार करायची. काही वेळाकरता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, विघ्न आहेत, संकट आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमच्या मुलांची इतरही कोणती इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे. काही वेळाकरता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची. त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची आणि आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उशाखाली नेऊन आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली उशाखाली ठेवायची. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता 2 वेगवेगळ्या पोटल्या ज्या आहेत त्या आपल्याला त्यांच्या उशाखाली ठेवायच्या आहेत. आता तुमची मुलं जर शिक्षणाकरता किंवा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा. तर ज्याप्रमाणे आपण 108 हिरव्या मुगाची पोटली तयार केलेली आहे तशीच आपल्याला ही पोटली तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्यासमोर आपल्याला ही पोटली जी आहे ती संपूर्ण रात्रभर तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचे, सकाळी उठल्यानंतर स्नान करायचे, देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची आणि आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये जाताना आवर्जून गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा घेऊन जायच्या आहेत. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. जास्वंदाचं फूल, दुर्वा त्याचबरोबर गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा. त्यानंतर ही जी पोटली आहे ती पुन्हा एकदा आपल्या मुलांच्या मनातल्या इच्छा किंवा समस्या असतील त्या बोलायच्यात आणि गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायच्यात आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे. चरणावर अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून मनोभावे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जी दुःख आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व विघ्न, सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतात, ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळतं पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं
वाईट संकटसुद्धा येत नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हेच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.